असा वाटतो हा वर्धापन दिन सोहळा जो मुंबईच्या बाहेर यावेळेला नाशिकमध्ये पार पडतोय? नाही, मागच्या 2 वर्षापासून जे वर्धापन दिन होतात तिथून मागचे वर्धापन दिन सगळे मुंबईत व्हायचे, परंतु मागच्या 2 वर्षापासून सर्व वर्धापन दिन हे मुंबईच्या बाहेर होतात. आम्हाला पुण्याला सुद्धा वर्धापन दिनाची 2 वर्षापूर्वी संधी मिळाली होती, आज नाशिकला मिळालेली आहे. त्यामुळं आणि निवडणुकीच्या तोंडावरती या मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर साहेब आज काय भूमिका घेतात किंवा काय भूमिका मांडतात यासमोर फक्त महाराष्ट्र सैनिकांचंच नाही तर संपूर्ण राज्यातील सगळ्या पक्षांचं लक्ष आज लागलेलं आहे. नाशिकमध्ये तुम्ही दाखल होत असताना कशा पद्धतीचा माहोल वाटतोय? अतिशय चांगलं वातावरण. मी काल रात्रीच नाशिकमध्ये आलोय. संपूर्ण नाशिकमध्ये मी खरंच तर नाशिकमधल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं तसेच या ठिकाणी असणाऱ्या आमचे किशोर भाऊ असतील किंवा गणेश सातपुते असतील यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करेल. विशेषतः या नाशिकमधील सर्व महाराष्ट्र सैनिक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे. भाजपसोबत मनसेनं जावं अशा पद्धतीचा एक सूर काही समाज माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांकडून देखील व्यक्त केला जातोय. त्या कार्यकर्ते व्यक्त करत असतील, पण त्याची सर्वस्वी भूमिका किंवा त्याच्या बाबतीतला निर्णय हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. खूप खूप धन्यवाद. नाशिकमध्ये वर्धापन दिन सोहळा पार पडतोय आणि त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.